समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यात सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुल्या असणाऱ्या कातर खटाव जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभयदादा जगताप यांनी आपली उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेतल्याने गटातील गाव पातळीवरील कार्यकर्त्यांमध्ये चांगले चैतन्य निर्माण झाले आहे। कातर खटाव येथे कार्यकर्ता मेळावा घेऊन सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या स्वबळावर अभयदादांनी तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतलाय। त्यानंतर पळसगाव येथे त्यांची कोपरा सभा झाली। या सभेत त्यांनी गावच्या प्रश्नांवर थेट आणि प्रामाणिक संवाद साधला। यावेळी गावातील रस्ते, गटार व्यवस्था, पाणी पुरवठा आणि प्रलंबित कामांबाबत ग्रामस्थांनी आपल्या अडचणी मोकळेपणाने मांडल्या। प्रत्येक प्रश्न ऐकून त्यावर ठोस मार्ग कसा काढायचा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। ग्रामस्थ, नागरिक आणि तरुणांची मोठी उपस्थिती या सभेला लाभली। पळसगावच्या विकासाची सुरुवात ही अशा थेट संवादातून होत असल्याची भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली। यावेळी डॉक्टर प्रशांत गोडसे, ॲडव्होकेट राहुल निकम, सौ आरती अर्जुन दुबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते विष्णुपंत निकम, डॉक्टर रोहन गोडसे, कालिदास घाडगे, आनंदराव फडतरे, रवींद्र पवार, मानेवाडी सरपंच शंकर फडतरे, खातवळ सरपंच राजाराम फडतरे, माननीय सरपंच ज्ञानदेव घाडगे, मान्य सरपंच शकील मुजावर एनकुळ, जनार्दन मोहिते सरपंच पळसगाव, अजित कुमार खरपाटे एनकुळ आदी उपस्थित होते। शिवम डोंबे यांनी सूत्रसंचालन केले। दरम्यान गणेशवाडी, शिंगाडवाडी येथे झालेल्या गावभेट संपर्क अभियानास चांगला प्रतिसाद मिळाला। काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार या गटाचे जाहीर उमेदवार आणि आपल्या विकासाचं पर्व, नवा अध्याय आणि परिवर्तनाचं ध्येय घेऊन चालणारा आपला नेता आदरणीय अभय दादा जगताप शांत चित्ताने विचार करून उमेदवाराला मत द्या। माझ्याबद्दल म्हणाल तर मी लोकसभेपासून तयारी करत होतो, मी पुरोगामी विचाराचा, इथपर्यंत ठीक आहे, पण मी काम काय केलं? मी कुठल्याही पदावर नाही, कुठलंही इलेक्शन मी लढवलं नव्हतं, तरी सुद्धा मी या जिल्हा परिषदेचे जे विषय असतात, शिक्षण, आरोग्य, महिला आणि बालविकास या विषयावर विचार केला तर आमच्या कोकणवार जिल्हा परिषद गटामध्ये किमान 4 शाळा डिजिटाइज करून त्याच्यामध्ये गोरगरीब मुलांना कॉम्प्युटरचं शिक्षण देण्याचं काम मी करतो, माझ्या खर्चाने मी केलंय, त्याचा मला अभिमान आहे। आणि या कातर खटाव जिल्हा परिषद गटामध्ये माझं पहिलं उद्दिष्ट हे राहील की सर्वच्या सर्व शाळा डिजिटाइज करून त्यामध्ये चांगल्या पद्धतीचे कॉम्प्युटर शिक्षक ठेवून त्या मुलांचं, गोरगरिबांच्या मुलाचं शिक्षण चांगलं कसं त्यांना मिळेल, उच्च प्रतीचं कसं मिळेल हे काम करण्याचा मी निर्धार केलाय। का बरं शिक्षणावर काम करावं हे तुम्हाला सांगतो। खरं तर गोरगरीब लोकांना जर त्यांच्या दारिद्र्य रेषेतून बाहेर पडायचं असेल तर एकच आशेचा किरण असतो, तो म्हणजे त्यांचा मुलगा किंवा मुलगी जर शिकली, एखादी अधिकारी बनली, एखाद्या मोठ्या कंपनीत नोकरी लागली, एखादा उद्योग त्यानं उभा केला तर कुठेतरी गोरगरिबांचं कुटुंब दारिद्र्य रेषेतून बाहेर येऊ शकतं। म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने जर काम, कशावर इन्व्हेस्टमेंट, कशावर जर आपली गुंतवणूक करायची असेल तर ती आपण आपल्या मुलांवर केली पाहिजे, त्यांच्या शिक्षणावर केली पाहिजे असं मला वाटतं। म्हणून गोरगरीब मुलांच्या घरातली मुलं चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे या विषयावर मी नेहमी काम करतो आणि त्या विषयाचं पहिलं काम कातर खटाव जिल्हा परिषद गटातल्या सर्व शाळा डिजिटाइज करून करण्याचा मी निर्धार आणि संकल्प केलाय। त्याचबरोबर दुसरा विषय असतो महिलांच्या विषयी बोलायचं झालं तर मी आमच्या भागामध्ये काय केलं ते सांगतो आणि परत काय करणार आहे ते सांगतो। माझी शिवसंकल्प नागरी सहकारी पतसंस्था आहे, त्या पतसंस्थेच्या माध्यमातून मी 25 महिलांना 20 शेळ्यांचे प्रकल्प त्यांचे उभा करून दिले आणि शेळी पालनाचा व्यवसाय त्या महिलांनी चांगल्या पद्धतीने सुरू केला। त्यांना पतसंस्थेतून काही कर्ज दिलं, काही बिनव्याजी पैसे दिले आणि त्यांचे प्रकल्प आता चांगल्या पद्धतीने सुरू आहेत। अशाच पद्धतीनं महिलांना उद्योग सुरू करून त्यांच्या उत्पन्नात वाढ करणं, मग काही घरगुती गृहउद्योग असतील, काही शिलाई कामाचे उद्योग असतील, काही शेळी पालनाचे उद्योग असतील, अशा पद्धतीचे उद्योग घरोघरी उभा करून या महिलांचं उत्पन्न वाढवण्यासाठी मी दुसरा आणि महत्वाचा प्रयत्न करेन असं मी तुम्हाला आश्वासन देतो। प्रतिनिधी सतीश डोंगरे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।